नमस्कार. नामसाधना परमपूज्य के.व्ही. बेलसरे. आपले जीवन सर्वस्वी भगवंताला वाहिले असले तरी अजून थोडा मी शिल्लक असतो. तो देखील भगवंतामध्ये विलीन केल्याशिवाय साधकाला चैन पडत नाही. मीपणा कमी करीत जाणे सोपे जाते, पण मुळासकट त्याचा नाश करणे अत्यंत दुष्कर आहे. म्हणून येथपर्यंत आल्यानंतर साधक हतबल होऊन निराश बनतो. अन्य मार्गाने जाणाऱ्या साधकांना या निराशेचा झटका फारच जोराने बसतो. नामाच्या मार्गाने जाणाऱ्या साधकाला त्या मानाने पुष्कळच कमी त्रास होतो. स्वतःला भगवंताच्या हवाली केले असल्याने त्याची कृपा साधकाची काळजी घेत असतेच. तिच्या इच्छेनेच हृदयात चालणारे नाम तळमळीने भरून येऊ लागते. ही तळमळ आपोआप इतकी वाढते की शेवटी एकच भयंकर नाम साधकाच्या मीपणाला आनंदरूपी भगवंतामध्ये बुचकळून टाकते. साधक तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असणाऱ्या तुरीय अवस्थेत जाऊन भगवंताशी एकरूप होतो. या आनंदमय अवस्थेचे वर्णन काय करावे. साधकाला जिकडे तिकडे देवाचे रूप दिसू लागते. त्याचे स्थलकालाचे भान हरपते. त्याची बुद्धी मरून तो स्वतः देवच बनतो. यावेळी एका नामा वाचून दुसरे त्याला काही करताच येत नाही. त्याचे उठणे बसणे खाणेपिणे सगळे नामातच चालते. त्याची झोप नाहीशी होते. कित्येक वेळा अनावर झाल्याने मोठ्याने नाम घेत तो नाचू लागतो. त्याचे शरीर मन बुद्धी आत्मा सगळी नादमय झाल्याने त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाला कान लावला तर नामच ऐकू येते. परावाणीतून नाम आपोआप स्फुरते आणि अनाहताचा झंकार 24 तास त्याला आतून ऐकू येतो. आनंदाच्या दर्शनाची ही पहिली मस्ती हळूहळू जिरू लागते. मी ओंकार किंवा सच्चिदानंद स्वरूप नाम आहे ही वृत्ती देखील लीन झाल्यावर तो पूर्ण सिद्ध बनतो. आत्मानंद पचल्यामुळे असा सिद्धपुरुष अगदी साध्या माणसासारखा भानावर राहून व्यवहार करतो. प्रारब्धाने येणाऱ्या कर्मामध्ये वागत असता जो जो भेटेल त्याला सन्मार्गावर आणून भगवंताच्या नामाला लावण्याचे महदुपकार तो जगावर करतो. त्याच्या संगतीने अनेक जीवांचा उद्धार होतो. इतकेच नव्हे तर त्याने देह ठेवल्यावर देखील त्याच्या प्रेमाची सत्ता काम करते व हजारो लोक नामाला लागतात. प्रापंचिकांना काय किंवा सर्वसंग परित्याग केलेल्या संन्यासांना काय. नामसाधना ही अमृतवल्ली आहे. नाम घेणे हा माझा धर्म आहे. नाम घेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. नामाशिवाय जगणे म्हणजे मेल्यासारखेच आहे. नाम घेण्यात माझे खरे कल्याण आहे. किंबहुना नाम घेण्यासाठीच मी जन्माला आलो असून नामात रंगून जाऊनच देह ठेवीन अशा निश्चयाने आस्थेने व प्रज्वलित भावनेने नाम घेणे आवश्यक आहे. असा निश्चय व अशी भावना आरंभी स्वाभाविकपणे नसते, परंतु जसे येईल तसे नाम घेत गेल्याने तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेते आणि ध्येय गाठून देते. नामातच भगवंताचे प्रेम गुप्त असल्याने नाम घेता घेता अंतःकरण शुद्ध होत जाते व तेथे प्रेम प्रगट होते. आज जेवढा वेळ रिकामा मिळेल तेवढा सगळा नामात घालवण्याचा अभ्यास केल्यास हळूहळू आपल्या वृत्तीवर परिणाम घडून त्यामधूनच भगवंताचे प्रेम निर्माण होईल. याबद्दल संशय येऊ देऊ नये. आपला संशय आपली अस्थिर बुद्धी आणि आपले विकल्प हेच नामाच्या रंगण्याच्या आड येतात. नामाच्या आड दुसरे कोणी येत नसून आपण स्वतःच येत असतो. लग्न झाल्यावर पतिव्रता स्त्री नवऱ्याशी जशी एकरूप होऊन जाते तसे आपल्या वृत्तीचे लग्न नामाशी लावावे. वृत्ती नामरूप बनली की भगवंताचे दर्शन होते. आपण नाम घ्यावे, ते आपल्याच कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यातच स्वतःला विसरून जावे. हीच नामसाधना असून हाच आनंदप्राप्तीचा राजमार्ग होय. भगवंताची सर्व नामे सारखीच, त्यांच्यात फरक नाही. नाम हे साध्य व साधनही आहे. नाम हे सगुण व निर्गुणही आहे. नाम हा सत्संगाचा पाया आणि कळसही आहे. नाम हा जीव आणि शिव यामधील दुवा आहे. संतांना नाम अतिशय प्रिय असल्याने जो मनापासून नाम घेतो त्याचा शोध करीत ते येतात व त्याच्यावर कृपा करतात. म्हणून नाम सद्गुरूंची गाठ घालून देते. नाम घेणाऱ्याच्या मागे सद्गुरू प्रेम रूपाने राहतात. नामाने देहबुद्धी वितळते आणि भगवंत स्वरूप अनुभवास येते. नाम कसेही घ्यावे, घेणाऱ्याची योग्य दिशेने वाढ होऊन तो भगवंतापाशी खात्रीने पोहोचेल. नामसाधना हा भगवंताच्या प्राप्तीचा सहज मार्ग आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत, अव्यवहारीपणा नाही, प्रपंचाची धूळधाण नाही,
की ऐश्वर्याबद्दल तिरस्कार नाही, नीतिधर्माची अवहेलना नाही, लौकिक ज्ञानाची तुच्छता नाही आणि जगातील पराक्रमाबद्दल उदासीनताही नाही. आनंदातून सहज निर्माण झालेले हे जग आनंदाच्या पार्श्वभूमीवर सहजपणे चालते. प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी सहजपणे राहणारा आनंद सहजपणे अनुभवास आला पाहिजे. त्याचे साधन देखील अत्यंत सहज आणि सार्वजनिक असणे जरूर आहे. ते साधन म्हणजे नाम होय. नामसाधनामध्ये 3 मुक्काम सांगता येतात. पहिल्या मुक्कामामध्ये मध्यमा वाणीमध्ये नाम चालते. मी त्याचा आहे अशी भावना असते. मी खरा असून भगवंत माझ्यासाठी आहे असे वाटते. भगवंताचे अस्तित्व मनाला पटून कर्तव्यबुद्धीने कर्मे घडतात. आपली इच्छा काहीही असली तरी तो अखेर भगवंताच्या इच्छेला शरण जातो. दुसऱ्या मुक्कामात नाम अधिक खोल जाऊन पश्चंतीत चालते. भगवंत हा खरा असून मी त्याच्यासाठी आहे ही भावना उदय पावते. देहबुद्धी लवचिक बनून सद्बुद्धीचा आविष्कार होऊ लागतो. नामात ध्यान लागू लागल्याने भगवंताचे सानिध्य अनुभवास येते आणि मी तुझा आहे हे अनुसंधान व्यवहारात देखील टिकते. तिसऱ्या मुक्कामात हृदयात स्थिर झालेले नाम आणखी खोल जाऊन सबंध जीवाला व्यापून टाकते. पूर्ण शरणागती झाल्याने भगवंत तेवढाच खरा व मी नाहीच अशी तन्मयता होते. अखंड जप चालल्याने सहज समाधीमध्ये सारखे राहता येते. आनंदाशिवाय दुसरी प्रचिती येतच नाही. जिकडे तिकडे आनंदाचे साम्राज्य आढळते. सर्वांवर प्रेम करण्याची युक्ती साधते आणि दुःखाने गांजलेल्या लोकांना नामसाधना शिकवण्यात काळ जातो. आजपर्यंत जे पूर्णत्वाला पोचलेले थोर साधुसंत होऊन गेले ते सर्व याच मार्गाने गेले आणि आनंदमय बनले. आनंद प्राप्तीसाठी नामरूपी आनंद साधनच सर्वोत्तम साधन आहे. साधनाचा आरंभ नामात तसा त्याचा अंत देखील नामातच होतो. मन नामाला चिकटले तर भगवंत तेथे प्रकट झाल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. जो नियम भगवंताला तोच नियम सद्गुरूंना लागू पडतो. म्हणून ज्याला समाधान हवे असेल त्याने शंका सोडून नामसाधना करावी. संदर्भ नामसाधना परमपूज्य KV बेलसरे. जय श्रीराम.